श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। विनंती मंडपले जे पुढचं गेटचा समोरला जे आपण पडदा लावलाय ना, हा पडदा काढून घ्या आणि संयोजक मंडळी सगळ्या महिला खाली बसून घ्या। बसवा तिथे खाली। सर्व माता भगिनींना विनंती, आपापली नावं ही 100% घेतली जातील। आता जरी थोडा उशीर झाला, मागा पुढे जर झालं, गर्दी भरपूर आहे। प्रत्येकी महिलेला घरपोच या ठिकाणी राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार ज्यांनी 2012 मध्ये जिल्हा परिषद लढवली आणि त्यावेळेस आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने त्यांना मतरूपी आशीर्वाद देऊन त्यावेळेस त्या जिल्हा परिषद सदस्य विजयी झाल्या। आणि विजयी होत असताना ज्यावेळेस त्या जिल्हा परिषद सभागृहात गेल्या, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात उच्च शिक्षित महिला आणि सर्वात कमी वय असणारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी स्नेहलताई शेळके या त्या ठिकाणी सभागृहात गेल्या होत्या। आणि त्या सभागृहात जात असताना आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली कामं त्या ठिकाणी आदरणीय वल्लभ शेळके सर असतील आणि स्नेहलताई असतील। त्यावेळेस त्यांनी विशेषतः उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण कमिटी भेटत होती, पण सर्वांच्या आग्रहाखातर त्यांना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, शिक्षण समिती जरी आपल्याला भेटली तर वैयक्तिक आपला फक्त त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, पण त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण ही कमिटी घेतली नाही, तर त्या ठिकाणी जलसंधारण ही कमिटी निवडली। आणि जलसंधारणची कमिटी निवडत असताना आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असताना आपला राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट आणि या गटात शेळकेताईने जर पाहिलं त्या ठिकाणी अनेक लघु बंधारे बांधून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी पाण्याचं महत्त्व काय असतं आणि पाण्यामुळे आपला संसार कसा फुलला जातो, खऱ्या अर्थानं तो शाश्वत विकास ह्या स्नेहलताई शेळके यांच्या मार्फत त्या ठिकाणी घडला गेला। आज जरी पाहिलं तर आपण ज्यावेळेस पिंपळगाव जोगाचा कॅनल झाला आणि आपल्या रानमाळा असेल, खालचा आपले सगळे गुंजारवाडी असेल, बेल्ला असेल, राजुरी असेल, या परिसरात त्यांनी अनेक बंधारे बांधले आणि ते बंधारे बांधत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी फायदा झाला। आज जर पाहिलं तर सर्व काही गोष्ट करीत असताना या देशाचा जाणता राजा म्हणून जर पाहिलं आपण तर शरदचंद्रजी पवार साहेब आहे। पवार साहेबांनी बसल्यानंतर या ठिकाणी जेवढ्या माता भगिनी आल्यात, खऱ्या अर्थानं पहिल्यांदा 50% आरक्षण देण्याचं काम फक्त शरदचंद्र पवार साहेबांनी केलं, याची महिलांनो नोंद घ्या। त्याच्या अगोदर फक्त 33% आरक्षण होतं, पण ज्यावेळेस पवार साहेबांना वाटलं की या राज्यातील या ग्रामीण भागातील आमच्या सुशिक्षित महिला ज्यावेळेस कुठल्या तरी राजकारणात समाजसेवा व्यवस्थेमध्ये येतील, 100% त्या ठिकाणी शाश्वत विकास त्या करू शकतात। आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने 100% 50% आरक्षण दिल्यानंतर आमच्या सर्व महिला भगिनींना त्या ठिकाणी न्याय दिला। आज जर पाहिलं आपण सर्व ग्रामपंचायत सदस्य असाल, सरपंच असाल, तर 50%चा फायदा आज जर पाहिला तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 50% महिला या ठिकाणी गाव कारभारी म्हणून काम पाहतात आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी करीत असतात। आज जर शेळके परिवाराविषयी सांगत असताना या ठिकाणी आपल्या पूर्व पट्ट्यात समर्थ शैक्षणिक संकुलाच्या मार्फत आज अनेक मुलं या ठिकाणी घडली जातात। आपण जर पाहिलं तर आपल्या पूर्व पट्ट्यात त्यांनी शैक्षणिक संकुल जरी उभं केलं तर अनेकाला मदतीचा हात या शेळके परिवाराने दिला। ज्यावेळेस ही ज्ञानगंगा आपल्या पूर्व पट्ट्यात आणली आणि त्या ज्ञानगंगेचा उपयोग आपल्या सर्वसाधारण सर्व शेतकरी वर्गातील मुलामुलींना त्या ठिकाणी फायदा झाला। कारण हे जर आपल्या मुलामुली आज आपण जर पुणे या ठिकाणी असाल, नगर या ठिकाणी जर शाळेसाठी, तर आपण त्या ठिकाणी त्यांना पाठवू शकलो नसतो आणि त्या जर आपण पाठवल्या नसत्या तर आज आपली मुलं आणि मुली या ठिकाणी सुशिक्षित इंजिनियर, कॅम्प्युटर, IT इंजिनियर या विविध क्षेत्रामध्ये गेले नसत्या। हे सर्व काही या ठिकाणी आज शेळके परिवाराने उभं केलं। हे सर्व काही करीत असताना आज शेळके परिवाराचा तुम्ही इतिहास पहा, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या मंडळीनं हे शिक्षण संस्था उभारली आणि शिक्षण संस्था उभारीत असताना आपल्या सर्व गोरगरीब मुलांना या ठिकाणी शिक्षणाची दारं उभी केली। मी शेळके परिवाराचा एक जवळचा घटक म्हणून तुम्हाला सांगतो, कारण वल्लभ शेळके सर आम्ही जवळपास 15-20 वर्ष या ठिकाणी वर्गमित्र म्हणून काम करत असताना, वर्गमित्र शालेय मित्र असताना
तुम्हाला सांगतो अनेक वेळा या ठिकाणी शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये कोणाचाही कुठल्याही एका मुलांचं ऍडमिशन आलं त्या पालकांनी असं कोणी जर फोन केला तर आम्ही डायरेक्ट सांगत असतो त्या शिक्षकापाशीचा आम्ही फोन लावून द्या. त्या ठिकाणी असणारे त्यांचे सावंत सर असतील गाडेकर सर असतील त्यांना आम्ही डायरेक्ट सांगतो जी मुलं असतील त्यांच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे भरून घ्या आणि मुलांना ऍडमिशन द्या. कुठल्याही मुलाची या ठिकाणी गैरसोय होता कामा नये. मी माझ्या एका डोळ्यांनी पाहिले ज्यावेळेस आपल्या पाथर्डी तालुक्यातील एक ऊसतोडी कामगाराची मुलगी ऍडमिशन घ्यायला त्या ठिकाणी समर्थ कॉलेज आले. 1-2 मिनिटात सांगतो आणि आल्यानंतर बाप आणि आई सांगती मित्रांनो डोळ्याला पाजर फुटून असणारी घटना. मुलीचा अतिशय आत्मविश्वास की मी माझी शिकणार माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार. जी माझे आई वडील दर दिवस या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी जातात आणि दरवर्षी या ठिकाणी ऊस तोड करून माझं शिक्षण पूर्ण करतात. पण मित्रांनो ज्यावेळेस समर्थ कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घेतलं आई त्या ठिकाणी विनंती करत होती सर काही करा माझ्या मुलीला ऍडमिशन द्या माझ्याकडे पैसे नाही. आणि वडील तुम्हाला सांगा थोडं व्यसनी असल्यामुळे बाहेर बसले होते. त्या महिलेने सर्व परिस्थिती सांगितली की माझा पती माझ्या संग आलाय पण माझ्या पती रुपया सुद्धा कमवत नाही. या मुलीचं सर्व काही शिक्षण असेल माझ्यावर जबाबदारी. आणि ज्यावेळेस त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं मुलगी ढलतसं रडत होती. तुम्हाला सांगतो त्याचा साक्षीदार मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या मुलीला डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर शेळके सरांनी कुठला विचार केला नाही. भाऊशेठ त्या ठिकाणी बसलेले होते. एका मिनिटात निर्णय घेतला मावशी तुम्ही रडू नका त्या मुलीचं शिक्षण करण्याची जबाबदारी आमची असेल. आणि त्या ठिकाणी ती मुलगी शिक्षण घेऊन 90% त्या ठिकाणी समर्थ शैक्षणिक संकुलांमध्ये इंजिनियर झाली. आणि ज्यावेळेस ती मुलगी इंजिनियर झाली आणि त्या ठिकाणी त्या मुलीला लगेच कॉल आला. ती मुलगी कॉल आल्यानंतर कंपनीत एका मोठ्या कंपनीत त्या ठिकाणी तिला जॉब भेटला. आणि जॉब भेटल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस ती मुलगी समर्थ शैक्षणिक संकुलात आली त्यावेळेस पेढ्याचा बॉक्स घेऊन आली. आणि ज्यावेळेस पेढ्याचा बॉक्स घेऊन आली भाऊशेठ असतील शेळके सर असतील त्या ठिकाणी बसलेले होते. आणि आल्यानंतर ती मुलगी लगेच खाली वाकली आणि पाया पडली म्हणजे सर आज मी दिसते ना ही फक्त तुमच्यामुळे दिसते. तिचे आई वडील तिच्या संगती होते. आणि मित्रांनो ती मुलगी लाल दिव्याच्या गाडीतून आली होती. हे भाग्य आणि पुण्य कमवण्याचं कार्य शेळके परिवाराने केलं. आज शरद पवारांनी संगती जाण्याचा निर्णय म्हणजे या देशाचा जनताला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जर पाहिलं आपण तुम्ही सर्व मंडळींना न्याते आज सगळ्यांना माहिती आहे का आपण सर्व मीडिया समोर आहे. आज सरकारच्या विरोधात लढणारा एकमेव नेता असेल तो फक्त शरदचंद्रजी पवार साहेब आहे. हा फक्त शेतकऱ्यांची बाजू धरणारा लढा. आणि मित्रांनो सांगत असताना एकच गोष्ट आहे पवार साहेबांनी जर पाहिलं आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची माणसं आहे. या पट्ट्यात असेल त्या महाराष्ट्रात सुद्धा असेल जी धरणं झाली असतील जी शिक्षण संस्था झाली असतील जे सहकार उभा केला असेल हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने उभा केलेला आहे. याची सर्व उदाहरणं तुम्हाला असतील. असं या ठिकाणी आदरणीय शेळकेताई आज जेडपी जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी लढण्यासाठी उभे. आजच सांगतो मी तुम्हाला आपण म्हणायचं नाही शेळकेताई फिक्स जिल्हा परिषद झाले सिंहचाही शेळके या जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्या आजच विजय झाल्यासारखे आहे. असं मी शेळकेताईला उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करीत असताना थोडी माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला थोडा गर्दीत थोडा त्रास सहन करावा लागला त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.